नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. त्याचं कारण गेले 4 महिने काही कारणांनी जो आपला सेक्शन स्थगित झाला होता गाठीभेटी, तो या महिन्यापासून आपण पुन्हा सुरू करतो आहोत. आणि आपल्या भेटीसाठी यावेळेला आत्ता आपल्याबरोबर जे पाहुणे आहेत ते इतके नामांकित आहेत की त्यांच्याशी त्यांच्याशी गप्पा मारायला तुम्हाला सगळ्यांनाही आवडेल. त्यांचं नाव आहे डॉक्टर धीरेंद्र पाटील. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेकांना न भरून येणाऱ्या जखमांचा त्रास होतो. विशेषतः ज्याला डायबिटीस असेल तर त्यांच्या जखमा भरून येत नाहीत, कधी ॲम्प्युटेशनची वेळ येते. एकूणच लेझर्स हे आता जर फ्युचर आहे असं मानलं आपलं मेडिकल टेक्नॉलॉजीमधलं, तर त्याच्यातलंही फ्युचर रेकोस्मा नावाचा लेझर हे आहे की ज्याच्यामुळे न भरून येणाऱ्या जखमा भरून येतात. त्यामधले जे तज्ज्ञ आहेत ते डॉक्टर धीरेंद्र पाटील, ते आज आपल्यासोबत आहेत. सुरुवात करण्याआधी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. मुंबईतल्या अग्रगण्य जे लेझर सर्जन्स आहेत, प्लास्टिक सर्जन्स आहेत, कॉस्मेटिक सर्जन्स आहेत, त्यातले ते एक मोठं नाव आहे. त्यातलं लॉस एंजलिसला जाऊन त्यांनी एस्थेटिक लेझर्समधलं शिक्षण घेतलेलं आहे. यंगेस्ट प्लास्टिक सर्जन अवॉर्ड किंवा ग्लॅक्सो अवॉर्ड अशी अनेक नामांकित त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यानंतर मेजर त्यांचं जे फोकस एरिया आहे तो लायपोसक्शन आणि आता सध्या रेकोस्मा एस्थेटिक लेझर्स, पण आता सध्या ते जास्त प्रमाणात जे काम करत आहेत ते रेकोस्मा नावाच्या लेझरवर काम करत आहेत. त्यामुळे आजची आपली जी मुलाखत असणार आहे ती प्रिडॉमिनंटली मेजरली रेकोस्मा या लेझरबद्दलची असणार आहे. तर आपण सुरू करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. अनेकांना मी आत्ता म्हटलं तसं त्रास होतो की त्यांच्या जखमा भरून येत नाहीत, आणि अशा ज्या बहुतांशी भरून न येणाऱ्या जखमा असतात त्या ज्या लेझरनी बऱ्या होत आहेत असं तुमचा अनुभव आहे, त्या रेकोस्मा लेझरविषयी आम्हाला सांगा ना थोडं. रेकोस्मा लेझर तसं म्हटलं तर इट इज अ रिअली अ गेम चेंजर. विशेषतः डायबेटीसची जखम लवकर बरी होत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा मधनं आपल्या कानावर सतत येत असतं की अरे त्याचा एक बोट काढलं, त्याची 2 बोटं काढली, पायाचा काही भाग काढला. हा शरीराचा भाग काढणे, ज्याला टेक्निकल भाषेत आम्ही ॲम्प्युटेशन म्हणतो, ह्या ट्रीटमेंटमुळे विशेषतः रेकोस्मा लेझरमुळे एक फार मोठा बदल असा होईल. माझं स्वतःचा असा अंदाज आहे, प्रेडिक्शन आहे की जर योग्य वेळेत आणि सुरुवातीच्या काळामध्येच जर रेकोस्माची ट्रीटमेंट सुरू केली तर 70 ते 80% ॲम्प्युटेशन्स आपण वाचवू शकू. दुसरा भाग, हे जे लेझर जे आहे हे त्या ठिकाणी ब्लड सप्लाय, रक्तपुरवठा जास्त प्रमाणात सुधारित करतं. त्यामुळे ती जखम बरी व्हायला मदत होते. हे रिज्युनेटिंग लेझर आहे, म्हणजे एक प्रकारचं अमृत आहे. अमृत कसं मेलेल्याला जिवंत करतं, इथे मेलेल्याला जिवंत करत नाही, पण मरणासन्नाला ते पुन्हा उभं करू शकतं. माझा पुढचा प्रश्न हाच असणार होता की रेकोस्मा नक्की काम कसं करतं. म्हणजे इंजुरीज जिथे असतात, जखमा जिथे असतात तिथे इन्फेक्शनचा धोका असतो, ती जखम त्याच्यामुळे चिघळत जाते. अनेकदा बेडसोर्स, डायबिटीसच्याही जखमा जाऊ दे, बाकीच्याही ज्या जखमा असतात ज्या भरून येत नाहीत, तर त्यावेळेला हा लेझर नक्की कसा काम करतो. आता बेसिकली कसं आहे की हा जो लेझर आहे तो मुख्यत्वे करून नॉन हिलिंग वूंडसाठी आहे. नॉन हिलिंग वूंड म्हणजे काय, की जी जखम 4 ते 6 आठवड्यामध्ये आमच्या कन्व्हेन्शनल मोडॅलिटीजने बरी होत नाही, तिला नॉन हिलिंग वूंड असं म्हटलं जातं. आणि मग त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे पर्याय शोधत असतो किंवा प्रयत्न करत असतो. डायबिटीस किंवा ह्या नॉन हिलिंग वूंडमध्ये हा लेझर 3 प्रकारे काम करतो. कुठली जखम जेव्हा बरी होते तेव्हा ती जखमेची साईज कमी होते, ती आकुंचन पावते, वूंड कॉन्ट्रॅक्शन ज्याला म्हणतो त्याप्रमाणे होते, म्हणजे ती ओढली जाऊन खेचली जाऊन होते. तसं या ठिकाणी होत नाही, कारण हा लेझर जो आहे तो स्पेसिफिकली फायब्रोब्लास्ट म्हणून जी बेसिक टिश्यूज आहेत त्यांना स्टिम्युलेट करतो. आणि बेसिकली स्टेम सेल आपण सतत ऐकत असतो. स्टेम सेल म्हणजे काय, जसं बाळ तयार होतं तेव्हा 2 पेशी एकत्र होऊन एका पेशीतून
वेगवेगळ्या पेशीज तयार होतात आणि मग त्या एका पेशीतूनच बोनही तयार होतं, स्किनही तयार होतं, वेगवेगळे ऑर्गनही तयार होतं. तर त्या स्टेम सेल इज अ टोटीपोटंट सेल्स. तर तिला जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीचा ॲडव्हान्टेज घेऊन इथे ज्या पद्धतीचं स्टिम्युलेशन, त्याच्यामुळे फायब्रोब्लास्ट तयार होतात. त्यामुळे वूंड कॉन्ट्रॅक्ट न होता ती खऱ्या अर्थाने खालून वर भरून येते. म्हणजे एखादी दरी जी आहे, तुम्ही माती टाकून जसा डोंगर भरता तसं त्या फायब्रोब्लास्टचा पुरवठा त्या ठिकाणी नवीन येऊन, दुसरी गोष्ट ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह होतो, निओ एन्जिओजेनेसिस आपण त्याला म्हणतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाजूची जी स्किन असते त्याच्या स्टेम सेलला स्टिम्युलेट करून ती स्किन पुढे पुढे फैलावते और प्रॉलिफरेट होते. म्हणजे तो खड्डा भरून येतो. खड्डा भरून आल्यानंतर काही एक्सपोज एरियात जे असतात, बोन म्हणा किंवा काही, ते कव्हर होतात. फायब्रोब्लास्टमुळे त्या ठिकाणी तो जो फ्लोअर असतो, बेस असतो, त्याची क्वालिटी सुधारते आणि बाजूची स्किन त्याच्यावर प्रॉलिफरेट होऊन नॉर्मल स्किन त्या ठिकाणी येते. म्हणजे पायाच्या तळव्याची स्किन, प्लास्टिक सर्जरी म्हणून आमचा मेन प्रॉब्लेम असतो, आम्ही हाताची किंवा पायाच्या तळव्याची स्किन कधीच रिप्लेस करू शकत नाही. पण हे एक लेझर आहे जिथे माझं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे की प्लांटर स्किन किंवा पायाच्या तळव्याची स्किन रिग्रो झालेली आहे. मला एक तुम्हाला विचारायचं आहे की पूर्वी, म्हणजे तुम्ही प्लास्टिक सर्जन आहात, इतकी वर्ष तुम्ही या व्यवसायात काम करत आहात, पारंपरिक जो ट्रीटमेंटचा पद्धत आहे ती ग्राफ्टिंग, स्किन ग्राफ्टिंग सुचवलं जातं. जखम जर भरून येत नसेल तर स्किन ग्राफ्टिंग सुचवलं जातं. बरोबर आहे. आणि तेच केलं जातं मेजरली अजूनही. तर त्याच्यात आणि याच्यात फरक काय आहे आणि चांगलं काय आहे त्यातलं? बेसिकली कन्व्हेन्शनल मोडॅलिटीज बरोबर जर रेकोस्मा लेझरच्या ट्रीटमेंटची कम्पेअर करायची म्हटली, आजच्या तारखेला आमचं जे अंडरस्टँडिंग आहे, आम्ही त्या पेशंटला जो ॲडवाईस देतो, चालायचं नाही, त्या पायावर वजन घ्यायचं नाही. जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात, बहुतेक हे पेशंट्स काही महिने ते काही वर्ष जखमा घेऊन इकडून तिकडे फिरत असलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या आधीच्या डॉक्टरने करंट कन्सेप्टप्रमाणे वजन घ्यायचं नाही, चालायचं नाही असं सांगितलं असतं. मी त्यांना सांगतो की चाल, तुझी जखम जितकी खराब व्हायची आहे तेवढी होऊ दे, मी ती ठीक करीन. पेशंटने आराम करून जखम ठीक झाली, पण तो चालायला लागल्यावर वजन घेतल्यानंतर ते परत जर जखम झाली तर एक फ्रस्ट्रेशन येतं डॉक्टरांनाही आणि पेशंटलाही. इथे तो चालत राहून ती जखम बरी होत असल्यामुळे, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ती 3 पद्धतीने जखम होते. त्यामुळे नवीन आलेली टिश्यू जी असते ती पूर्णपणे ओरिजिनल टिश्यूच्या ऑलमोस्ट 80-90% त्याची स्ट्रेंथ असते. त्यामुळे ते दुसरा माझा अनुभव ह्या विषयात काम करताना असा आहे की जो पेशंट चालत नसल्यामुळे, त्याला झोपून राहत असल्यामुळे त्याला खूप आजारी वाटायचं किंवा डिप्रेस असायचा, त्याच्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते तो चालायला लागल्यानंतर. आणि दुसऱ्या तिसऱ्या विजिटला जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्यांचा माइंडसेट खूप बदललेला जाणवतो. कदाचित त्या जखमा बऱ्या होण्यामध्ये ह्या बदललेल्या मानसिकतेचा, पॉझिटिव्हिटीचा काही अंश असण्याची शक्यता बरीच आहे. स्किन ग्राफ्टिंगमध्ये परत ऑपरेशन आलं, मेडिकेशन आलं, तसं ह्याच्यात काही नसतं ना? नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्किन ग्राफ्ट म्हणा किंवा स्किन फ्लॅप म्हणा, हॉस्पिटलायझेशन इज रिक्वायर्ड. एक पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला की घरची 3 माणसं आपला कामधंदा सोडून त्याच्याभोवती गोलगोल फिरत असतात. खर्चाचा हिशोब धरला तर खर्च जो आहे तो फक्त हॉस्पिटलचं बिल आणि औषधं धरली जातात, पण जो अदर इन्सिडेंटल खर्च असतो, ती माणसं रजा घेतात, लॉस ऑफ सॅलरी किंवा इतर येण्या जाण्याचा खर्च हा धरला जात नाही. ही OPD बेसिस ट्रीटमेंट आहे. म्हणजे पेशंट येतो, अर्धा पाऊण तास ट्रीटमेंट करतो आणि घरी जातो. पहिल्या 1-2 वेळा पेशंटबरोबर कोणीतरी असतं, काही वेळेस पेशंट स्वतःच एकटेच येतात आणि ट्रीटमेंट करून जातात. तर ह्यामुळे टोटल कॉस्ट जी आहे, हॉस्पिटलायझेशन गेल्यामुळे फार मोठा फरक होतो. हे मशीन वापरताना ते 2 मोडमध्ये वापरलं जातं. पहिल्या ह्याच्यामध्ये ॲब्लेटिव्ह मोड वापरतो. ॲब्लेटिव्ह म्हणजे डिस्ट्रक्शन, म्हणजे वरचा लेअर, जो जखमीचा वरचा लेअर जो आहे तो आपण डिस्ट्रॉय करतो. त्यामुळे त्या ठिकाणी जे जंतू आहेत
ते जंतू मारले जातात. त्याच्यामुळे इन्फेक्शन आत्ताचा जो सध्याचा माझा जो प्रोटोकॉल आहे त्यामध्ये मी दर आठवड्याला एकदा ट्रीटमेंट करतो. म्हणजे आठवड्याभरामध्ये नवीन आलेलं इन्फेक्शन जे असेल ते आपण तिथे नष्ट करून टाकतो. त्याच्यामुळे पेशंटला अँटीबायोटिक्स किंवा महागडी औषधं काहीच घ्यावी लागत नाही. तो एक पेशंटचा खर्च वाटतो. ओव्हरऑल माझं ऑब्झर्वेशन असं आहे की हॉस्पिटलायझेशनच्या पेक्षा ह्या टोटल हिलिंगपर्यंत टोटल कॉस्ट इज 40 to 50% ऑफ द कॉस्ट अदरवाईज ऑफ द ट्रीटमेंट. इन्सिडेंटल कॉस्ट जी मगाशी मी बोललो ती ॲडिशनली. म्हणजे पैसे वाचले, वेळ वाचला, त्रास वाचला. हे असे अनेक फायदे ह्या पद्धतीमध्ये आहेत. खर्चाचं तर तुम्ही आत्ता सांगितलं, पण साधारणतः किती काळ लागतो? समजा चिघळणारी जखम आहे तर ती बरी व्हायला किती सेशन्स करावी लागतात? साधारणपणे एक जनरल थंब रूल आतापर्यंत माझ्याकडे ज्या काही जखमा आलेल्या आहेत त्यांचा कालावधी 6 महिने ते 3 ते 4 वर्ष होता. ओके. जनरल रूल ऑफ डिक्टम जर मी करायचं म्हटलं तर 8 ते 10 सिटिंगमध्ये बहुतेक पेशंटच्या जखमा बऱ्या झाल्या. जर पेशंट बरोबर आठवड्याला येऊ शकला तर 2.5 महिन्यामध्ये 10 आठवड्यामध्ये ती जखम बरी होते. जर जखम खूप मोठी असली किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन असले तर काही पेशंटमध्ये 12 ते 15पर्यंत गेला आहे, पण 15पेक्षा जास्त सिटिंग कुठल्याच पेशंटला आतापर्यंत लागलेले नाही आहे. तुम्ही सध्या एक विलक्षण केस करता आहेत की सिव्हिअर बर्न इंजुरीजच्या केसमध्ये तुम्ही या लेझरनी ट्रीटमेंट करून तो पेशंटला बरं केलं आहे. त्याबद्दल काही सांगा की कोणते इलेक्ट्रिकल बर्नचा हा पेशंट होता. म्हणजे हा लक्षात आणण्यासारखा पेशंट आहे. त्याच्या ज्या 2 जखमा होत्या त्या खूप मोठ्या होत्या. एक जखम 12 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर आणि दुसरी 14 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर होती. नॉर्मली मी सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये स्किन ग्राफ्ट हाच पर्यायाचा विचार केला असता, पण पेशंट आणि त्याच्या फॅमिलीला स्किन ग्राफ्ट अवॉइड करायचं होतं. आणि माझं ह्या विषयातलं गेल्या 3-3.5 वर्षामधलं जे अंडरस्टँडिंग आहे, हे मशीन वापरत असताना माझी एक विशिष्ट पद्धत आहे की मी मशीन घेतल्यानंतर 6 महिने त्या मशीनचा अभ्यास करतो, शिकतो, समजून घेतो आणि मग त्याच्यामध्ये पुढे रिसर्च करून सुधारणा करतो. त्या माझ्या सवयीचा इथे फायदा झाला आणि मी त्यांना गार्डेड प्रोग्नॉसिस देऊन त्यांना सांगितलं की आपण एक पहिल्या स्टेजमध्ये 6 सिटिंग करूया आणि त्याच्यामध्ये हे करू. ह्या पेशंटला एवढी मोठी जखम असल्यामुळे आतापर्यंत 17 सिटिंग झालेले आहेत. एक जखम संपूर्ण बरी झाली, दुसरी जखम आता फक्त 1 इंच डायमीटरची शिल्लक आहे. ह्या ठिकाणी माझ्या असं बघण्यात आलं की नवीन आलेली जी कातडी असते त्याची क्वालिटी मी आणखीन काही सिटिंग्स करून त्याच्यामध्ये सुधारणा करतो आहे आणि नॉर्मल करतो आहे. त्यावरून माझ्या असं एक लक्षात आलं की ह्या पद्धतीने ल्युकोडर्माच्या पेशंटला किंवा कोडाच्या पेशंट्सला ह्या लेझरचा वापर होण्याची शक्यता आहे. तोच विचारणार होते की कोडाच्या म्हणजे व्रण तर जातात कोणत्याही लेझर्सनी, पण कोडासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो का? होऊ शकेल असा माझा अंदाज आहे. त्यावर काम करावं लागेल. ओके. आला लक्षात. जसं मी मगाशी म्हटलं की ह्याला 2 एलिमेंट आहे. एक हा बेसिकली लेझर आहे, तो जखम बरी करतो. कोडामध्ये जखम नाही आहे, पण त्याचा जो ॲब्लेटिव्ह मोड आहे त्या ॲब्लेटिव्ह मोडमध्ये कोडाचा एरिया आणि त्याच्या बाजूचा एक अर्धा सेंटीमीटरचा नॉर्मल स्किनचा एरिया ह्याच्यावर ॲब्लेटिव्ह मोडने करून एक जखम तयार केली जाईल आणि मग नॉर्मल वेने बाजूची नॉर्मल कलर कातडीचं प्रॉलिफरेशन घडवून ती नॉर्मल होईल असा माझा अंदाज आहे. एस्थेटिक लेझर्स हा तुमचा मेजर फोकस एरिया आहे. बरोबर आहे. अनेकांना स्किनवर अनेक पॅचेस असतात, व्रण असतात, जखमांचे व्रण असतात कधी कधी, किंवा स्किन ग्राफ्ट ज्यांचं झालेलं असेल तर ती पॅची दिसते स्किन. तर अशा सगळ्यासाठी याचा किती उपयोग होतो? हे लेझर मी घेतलं नॉन हिलिंग वुंडसाठी, पण त्याचा माझा जास्त वापर होतो आहे तो स्कार एलिमिनेशनसाठी.
ओके. ॲज अ प्लास्टिक सर्जन एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आम्हाला असतो की लोकांचा, जनसामान्यांचा असा समज आहे की प्लास्टिक सर्जरी केली तर मार्क नाही राहत. आपल्याकडे ऑपरेशन ह्या विषयाबद्दल एक प्रकारचा फोबिया आहे लोकांमध्ये. त्यामुळे सगळं ऐकल्यावर लोक हळूच विचारतात की नाही म्हणून डॉक्टर प्लास्टिक सर्जरी केली तर मार्क नाही राहणार ना. तसं नाही आहे. त्यामुळे करंटली आम्ही पेशंटला सांगतो की नाही बाबा, प्लास्टिक सर्जरी करून आम्ही मार्क खूप कमी आणि अस्पष्ट ठेवू, पण तो असणार आहे. पण गेल्या 20 वर्षातलं माझं ह्या विषयातलं काम, विशेषतः स्कारमधलं काम आणि त्यामध्ये रेकोस्मा लेझरमुळे झालेली ॲडिशन, ह्यामुळे आता मी ऑलरेडी माझ्या कलिगशी बोलायला सुरुवात केलेली आहे की लेट्स चेंज द डायलॉग. इन्स्टेड ऑफ काउन्सिलिंग पेशंट की तुला ह्या स्कारसहितच राहायचं आहे, वी कॅन टेल देम वी कॅन मेक द स्कार्स इनव्हिजिबल और अननोटिसेबल ॲट कॉन्व्हर्सेशनल डिस्टन्स. संभाषणाचं अंतर साधारण 1.5 फुटाचं आहे. 1.5 फुटावरून 10 पैकी 8 ते 9 लोकांना त्या ठिकाणी मार्क आहे हे जाणवणार नाही, इतके आपण हे स्कार अस्पष्ट करू शकतो. आय कॉल इट ॲज इरेजिंग स्कार is no more a dream, it's a reality. And Raycosma laser is one of the important tool for this thing. स्कारच्या जोलीला किलॉइड हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की जिथे ते गाठीसारखं झालेलं असतं, विच इज टोटली अनसॉल्वेबल कंडिशन. त्याचे इतरही प्रॉब्लेम असतात, खाज येणे, त्रास, दुखणं. ह्या सगळ्यातून ह्यासाठीही रेकोस्मा केलॉइडसाठी अतिशय चांगले रिझल्ट देत आहे. ओके. केसांच्या समस्याही अनेकांकडे असतात. म्हणजे केस पातळ होणं, केस अकाली पिकणं, केस गळणं, स्त्री पुरुष सगळ्यांमध्ये दिसतात त्या समस्या. तर त्याच्यासाठी हा लेझर उपयोगी पडतो का? हां, बेसिकली त्या विषयात माझं आत्ता काम चालू आहे. स्त्रियांमधलं काम ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे. आजच्या तारखेला मी स्त्रियांना पूर्ण कॉन्फिडन्स देऊ शकतोय की त्यांना रिझल्ट मिळेल. हे चालू झालं जेव्हा मी पायाची तळव्याची स्किन रिग्रो केली, तेव्हा मला स्वतःला प्रश्न विचारला की हे कसं घडलं. मग त्यातून विचार करता करता माझ्या लक्षात आलं की हा लेझर बहुधा बेसिक स्टेमसेलला स्टिम्युलेट करतो आहे आणि हा जर एका स्टेमसेलला स्टिम्युलेट करतो तर दुसऱ्या स्टेमसेललाही करायला पाहिजे. आणि मग मी स्त्रियांना हेअर फॉल इन वुमेन इज एक्स्ट्रीमली कॉमन प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये आजच्या तारखेला जी औषधं दिली जातात ती औषधं बंद केल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये पुन्हा हेअरफॉल चालू होतो. रेकोस्मा लेझरने ट्रीटमेंट करत असताना हेअरफॉल 3, 4, 5 सिटिंगमध्ये थांबतो. त्याच्या व्यतिरिक्त असलेल्या इतर केसांच्या क्वालिटीमध्ये, थिकनेसमध्ये, टेक्स्चरमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. त्यामुळे केस कमी झाल्यानंतर गळाल्यामुळे जो भांग चप्पट झालेला असतो त्यात पुन्हा फुगीरपणा येतो आणि पेशंट्स 5व्या 6व्या सिटिंगला येताना पेशंट अतिशय हसतमुखाने येतात. फिमेल पेशंट्समध्ये रिझल्ट मिळत नाही असं नाही आहे, काही पेशंट्समध्ये डिले होतो. आत्ताचा त्याचा जो प्रोटोकॉल जो आहे ते 15 दिवसातून एक ट्रीटमेंट, पहिल्या स्टेजमध्ये 6 सिटिंग करायचे, सर्वसाधारणपणे 6 ते 10 सिटिंगमध्ये होतात. दुसरा प्रश्न पेशंट विचारतात की औषधांमध्ये जसं औषधं बंद केल्यानंतर पुन्हा केस हेअरफॉल चालू होतो, ह्यामध्ये ही ट्रीटमेंट बंद केल्यानंतर काय होईल. आतापर्यंत माझा 1.5 वर्षाचा फॉलोअप झालेला आहे आणि तेवढ्या काळामध्ये अजून तरी हेअरफॉल पुन्हा चालू झालेला नाही. खर्चाचं म्हणाल तर सर्वसाधारणपणे औषधांची ट्रीटमेंट पर मंथ कॉस्ट ही 3 ते 5 हजार रुपये आहे. म्हणजे वर्षभरामध्ये ते पेशंट 50-60 हजार असेही खर्च करतो आहे. तेवढ्याच याच्यामध्ये मेजर ट्रीटमेंट ही पूर्ण होते आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये हे काम चालू आहे. अर्ली रिझल्ट्स आर व्हेरी प्रॉमिसिंग. परंतु पुरुषांना अजूनही मी ही नवीन गोष्ट आहे, त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की जुगार आहे. पण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी आणि ही लेझर ट्रीटमेंट याच्यात एक महत्त्वाचा फरक असा आहे की सर्जरीमध्ये आम्ही मागचे केस काढून तिथली काही मुळं पुढे लावतो. म्हणजे नंबर ऑफ हेअर्स, टोटल हेअर फॉलिकल किती आहेत ते तेवढेच राहतात, ते आम्ही फक्त रिडिस्ट्रीब्यूट करतो. इथे नवीन हेअर फॉलिकल होत आहेत, म्हणजे नंबर ऑफ हेअर्स विल इन्क्रीज, द क्वालिटी ऑफ दी अदर existing hairs improves. So overall aesthetic result is
डेफिनेटली मच सुपिरियर, बट आय कॅनॉट मेक अ स्टेटमेंट. जसं मी बायकांना कॉन्फिडन्स देतो तसं पुरुषांना कॉन्फिडन्स देण्यासाठी अजून बरंच काम करावं लागणार आहे. त्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देते. आपण सर्वांनी ही माहिती ऐकली. खर्च आणि उपयोग या दोन्हींचा जर मेळ घालायचा झाला तर मला असं वाटतं की ही ट्रीटमेंट जास्त फायदेशीर आहे. मी स्वतः त्या डॉक्टरला ट्रीटमेंट करताना बघितलं आहे, त्याचे रिझल्ट्स बघितले आणि त्यानंतरच मी डॉक्टरांशी हा संवाद साधते आहे. त्यांना जर तुम्हाला भेटायचं असेल, त्यांच्याकडनं काही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आपण त्यांच्याशी संपर्क डायरेक्टली साधू शकता. तो साधावा. तुम्हाला जर काही समस्या असतील तर विशेषतः ज्यांना ॲम्प्युटेशनपर्यंतची ज्यांची पाळी आलेली आहे तर ते त्यांचे अवयव वाचवू शकतात. यासाठीच हा आजचा एपिसोड होता. तुम्हाला सगळ्यांना पाडवा येऊ घातला आहे. पाडव्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद.